नमस्कार. नवभारताचा संकल्प सादर होत असताना त्याची प्रत्येक घडामोड घेऊन मी प्रसाद काथे आपल्या समोर आलोय. आपल्या सगळ्यांचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत. या क्षणाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्यासाठी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. ताज्या घडामोडींच्या मध्ये आत्ताच्या घडीला जी दृश्य आपल्याला दिसत आहेत त्यात निर्मला सीतारामन या बजेटची एक प्रत घेऊन थोड्याच वेळापूर्वी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्या. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तो मसुदा स्वरूपात भारताच्या राष्ट्रपतींना द्यावा लागतो आणि त्यांची मंजुरी मिळाल्यावर केंद्रीय कॅबिनेट अर्थात मंत्रिमंडळ त्याला अंतिम मंजुरी देतं आणि मग हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातो. ही संसदीय परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. आता त्यात कोणताही बदल झालेला नाही. फक्त एकच गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ. पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी सादर व्हायचा, तो संध्याकाळपर्यंत चालायचा. आता तो सकाळी सादर होतो. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाची प्रत सादर केली आणि त्यांची मंजुरी घेतल्यानंतर आत्ताच्या घडीला भारताचं केंद्रीय मंत्रिमंडळ या प्रस्तावाला मंजुरी देत आहे. संसदेत घडत असलेल्या या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत आणतोच आहोत. दरम्यान आपण एक अत्यंत हृद्य क्षण स्क्रीनवर पाहतोय. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती जरी पण असल्या तरीही त्या मायेच्या भावनेनं तिथं आलेल्या प्रत्येकाला परत जात असताना दही साखर खाऊ घालतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही दही साखर खाऊ घालत असतानाचं हे दृश्य आहे. आपण जसं गणपती बाप्पा लवकर या म्हणतो त्याच भावनेनं आलेल्या प्रत्येक अभ्यागताला लवकर या आणि तुमचं कार्य शुभ होवो, संपन्न होवो या भावनेनं राष्ट्रपती दहीसाखर खाऊ घालतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प जेव्हा सादर करतील तेव्हा त्यांच्या नावे एक आणखी विक्रम नोंदवला जाईल. त्या भारताचा सर्वाधिक वेळेला अर्थसंकल्प सादर केलेल्या अर्थमंत्री ठरतील. सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पातून कोणत्या अपेक्षा आहेत त्या आता टीव्ही स्क्रीनवर आपल्या समोर आहेत. आयकरात दिलासा मिळणार का, ही एक अत्यंत स्वाभाविक अपेक्षा या अर्थसंकल्पातून आपल्या समोर मांडली जाते. देशाचा अर्थसंकल्प समोर येत असताना या आयकराच्या श्रेणीमध्ये बदल अपेक्षित आहेत. नरेंद्र मोदींचं हे तिसरं सरकार आहे. पहिली दोन सरकार पूर्ण बहुमतातली होती आणि तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये तरी आयकरात अपेक्षित सवलत मिळते का असा प्रश्न आहे. स्टँडर्ड डिडक्शन मधून बदल अपेक्षित आहेत. कॉर्पोरेट घराण्यांना लागलेल्या कराच्या रचनेमध्ये सुद्धा बदल अपेक्षित आहेत. पुढची अपेक्षा आपल्या समोर येईल. आता आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि त्यानिमित्तानं या अपेक्षांच्या अनुषंगानं चर्चाही करणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सीए आनंद देवधर जोडले गेले आहेत. अर्थविषयक तज्ज्ञ आहेत, ते आपल्याला परिचित आहेत. आनंदजी, कायम अर्थसंकल्पाच्या निमित्तानं पहिली अपेक्षा मध्यमवर्गीय करतो की त्याच्या उत्पन्नात त्याला अधिकाधिक उत्पन्न घरी नेता यावं. सोपं काय, तर जेवढा पगार मिळतो त्यात कमीत कमी कर सरकारला देता यावा, हातामध्ये पैसा जास्त यावा. यावेळच्या अर्थसंकल्पात अशी अपेक्षा मध्यमवर्गानं बाळगावी का? कारण जे 1.5 लाखाचं करमुक्त उत्पन्न आहे ते अद्यापही त्याच स्थितीत राहिलंय. 5 लाखाच्या साठी लाभ घेताना अनेक अटी शर्ती आहेत. ऍक्च्युली कसं आहे, दोन पद्धतीने आता तुमचं इन्कम कॅल्क्युलेट करता येतं. टॅक्स नवीन पद्धतीनुसार तुम्हाला सेक्शन 80C च्या ज्या 1.5 लाखाच्या सवलती आहेत त्यापैकी कुठली सवलत मिळत नाही.
इव्हन तुमच्या घर कर्जावरचं व्याज आहे त्याचीही सवलत मिळत नाही. पण तुम्हाला टॅक्स रेट खूप कमी झालाय त्यांचा. म्हणजे त्यांनी 3 लाख ते 6 लाख, 6 लाख ते 9 लाख, 9 ते 12, 12 ते 15 अशा त्यांनी 4 स्लॅब केले. त्यांनी टॅक्स रेट खूप कमी केलाय. म्हणजे इफेक्टिव्हली तुम्ही बघाल तर अनेकांना नवीन पद्धतीमध्ये वजावट न घेता सुद्धा कर कमी लागतोय. जी. आणि त्यांचा डेटा जो सांगतो इन्कम टॅक्सचा, त्याच्यामध्ये जवळपास एकूण करदात्यांपैकी 70% लोकांनी नव्या पद्धतीनुसार टॅक्स रिटर्न्स भरलेले आहेत. म्हणजे नव्या पद्धतीला चांगली ऍक्सेप्टेबिलिटी आली आहे, स्वीकारार्हता आलेली आहे आता, असं मी म्हणता येईल. जी आणि देवधर साहेब, एक मध्यम छोटीशी वर्गाचा जर विनंती आहे म्हणाल आपल्याला. आपण उत्तर हा देताना पूर्ण वेळ समोरच पाहत राहावं, जेणेकरून आपला संवाद प्रेक्षकांशी थेट होऊ शकेल. आपल्या सोबत सुनीता रामनाथकर जोडल्या गेलेल्या आहेत. सुनीताजी नमस्कार आणि स्वागत. आपण IMC मधून आमच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. माझा आवाज आपल्याला येतोय का? हो, येतोय. जी. थँक्यू. या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल तर आभारच, पण एक महिलांच्या प्रतिनिधी म्हणून मला एक थोडासा भावनिक प्रश्न उपस्थित करायचा आहे. देशाची अर्थमंत्री महिला आहे आणि तिच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित होतोय. सर्वाधिक वेळेला देशाचं अर्थसंकल्प सादर करण्याचं काम पार पाडल्याचा. तुमची एक पहिली पटकन 30 सेकंदातली प्रतिक्रिया. मला खूप आनंद आहे की ही महिला सादर करतेय. तिला महिलांची कळकळ कळतीये आणि तिला महिला कशामधून जाते, कुठच्या संकटामधून जाते, कुठच्या स्टेजेसमधून जाते हे तिला कळतंय. मला फार आनंद आहे की आपली फायनान्स मिनिस्टर एक महिला आहे आणि तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. धन्यवाद सुनीताजी, आपण जोडलेल्या राहा. मी पुढच्या प्रश्नांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत येईनच. आनंद देवधरांपर्यंत पोहोचू. आनंद देवधर पेशानं CA आहेत, अर्थविषयक जाणकार आहेत. मला आनंद देवधर आपण सांगा, मोदी तिसऱ्या कार्यकाळामध्ये आघाडीचं सरकार चालवताना काही तडजोडी या अर्थसंकल्पात करतील का? मला व्यक्तिशः असं वाटत नाही. कारण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हे सरकार आघाडीचं आहे, भाजपला पूर्ण बहुमत नाहीये. परंतु मोदींचा एकूण गेल्या 9 महिन्यातला कारभार जर आपण बघितला तर त्यावरून असं जाणवत नाहीये की ते बहुमतातलं सरकार चालवत नाही. त्यांच्यातला उत्साह तोच आहे, आत्मविश्वासही तोच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की या अर्थसंकल्पात या दृष्टीने काही तडजोडी करतील की बाबा तेलुगू देशमचं प्रेशर आहे किंवा JDUचं प्रेशर आहे. अशा पद्धतीने मला नाही वाटत की निर्मला सीतारामनजी असं काही अर्थसंकल्प करतील. आता गेल्या वेळी बिहार आणि आंध्र प्रदेशला ज्या हे दिलं होत्या भरघोस मदत केली होती ती तशीच राहील. पण मग या पलीकडे काही फार तरतुदींमध्ये फरक नाही पडणार. त्याच्यामध्ये ॲलोकेशन मध्ये फरक पडू शकेल आणि तो स्वाभाविक आहे. म्हणजे त्यात काही फार, आणि हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. बरं, माझा पुढचा प्रश्न वाटत. जी माझा पुढचा प्रश्न मग आपल्याला असा आहे की या अर्थसंकल्पात तुम्ही कोणत्या गोष्टी अपेक्षित करताय? 1 2 3 4 5 म्हणून पटकन काही गोष्टी सांगू शकाल का? एक तर मला असं वाटतं की जुनी पद्धत रद्द होण्याची शक्यता आहे. यावर्षी नाही होणार, पण नवीन बिल येणार आहे संसदेमध्ये. नवीन कायदाच इन्कम टॅक्सचा येणार आहे. तसं सुतोवाच पहिल्या बजेटमध्ये जुलैमध्ये केलं होतं अर्थमंत्र्यांनी. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की ते येईल या सेशनमध्ये. आणि पुढच्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्सच्या ज्या सगळ्या तरतुदी असतील त्या नव्या कायद्यानुसार असतील. त्यामुळे जुन्या पद्धतीने तुम्हाला जी सवलत देते हे शेवटचं वर्ष असावं असं मला वाटतं. हे नंबर 1. दुसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग जे आहे 11 लाख कोटी रुपयांचं, त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च केला की त्याचे खूप कॅस्केडिंग इफेक्ट खूप होतात. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं आणि एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लावणारा हा सेक्टर आहे. दुसरा सेक्टर मला असं वाटतो की एज्युकेशन असेल आणि हेल्थ सेक्टर, हे 2 सेक्टर आहेत. त्याच्यावरती विशेष करून सरकार खर्च करेल. त्यामुळे एज्युकेशन मध्ये अपस्किलिंग हा जो प्रकार आहे की तुमचे जे एम्प्लॉईज आहेत भविष्यातील, त्यांचे स्किल सेट्स चांगले इम्प्रूव्ह होणं आणि यामुळे त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये जर सुधारणा झाली तर एकूणच कंपन्यांना सुद्धा फायदा होतो ना.
एकूणच ते विन विन सिच्युएशन अशी असते. दुसरं हेल्थ सेक्टर जो आहे आता कोविडमध्ये आपण सगळ्यांनीच मोठा धक्का खाल्ला होता. आपल्या सरकारने कोविडचा मुकाबला चांगला केला. अर्थव्यवस्था व्यवस्थित सांभाळली म्हणून आज आपण 6-6.5% ग्रोथ रेट आपल्याला दिसतोय. त्याप्रमाणे आता नवीन-नवीन रोज बातम्या येतात, व्हायरसेस येतात. काही पोटेन्शियल धोके पण आहेत आणि एकूणच हेल्थ सेक्टरला चांगलं स्पेंडिंग दिलं जाईल आणि अजून 2 सेक्टर मला असं वाटतं ॲग्रीकल्चर आणि एम-एस-एम-ई सेगमेंट. आता एम-एस-एम-ई सेगमेंट जे आहे मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्र हा खरा तर अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि कारण असंख्य लघुउद्योग आज आहेत, त्यांना खूप चांगल्या सवलती दिलेल्या आहेत. त्याच्यात आणखीन काही वाढ करण्यात येईल. कारण जर हा सेक्टर तरला, तर त्या सेक्टरमध्ये रोजगार जी. निर्मिती करण्याची क्षमता खूप मोठी आहे. आणि दुसरं शेती. आपल्याला जी-डी-पी मध्ये शेतीची टक्केवारी खूप खाली गेली. कृषीप्रधान देश आहे जी. असं म्हणतो. परंतु आता देवधरजी तुम्ही देवधरजी आपण जी-डी-पीचं बोलत असताना कॉन्ट्रिब्युशन मध्ये मध्ये संपर्क बाधित होतोय म्हणून आपल्याला थांबवतो. दरम्यान पुढच्या तपशिलाकडे आपण वळणार आहोत. या निमित्तानं आणखी काही तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून समोर येतोय आणि मग सुनीता रामनाथकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे. ज्या अपेक्षा आहेत त्याची चर्चा आपण करतोय आणि त्यात मध्यम वर्गाला आयकरातल्या दिलासाची शक्यता अपेक्षित केली जाते आहे. त्याचबरोबर आणखी काय अपेक्षित केलं जात आहे तेही आपण पाहतो आहोत. दरम्यान सुनीता रामनाथकर आपल्या सोबत आहेत. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, मला त्यांना पटकन प्रश्न विचारायचा आहे. सुनीताजी, ज्या पद्धतीनं महिलांच्यासाठी एक करसवलतीची अपेक्षा केली जाते, त्या पलीकडे जाऊन काय अपेक्षित केलं जातं? कारण थोड्या वेळापूर्वी देवधर सांगत होते की व्यक्तीला स्किलसेट म्हणजे त्याचा कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. महिलांच्यासाठी तसं काय अपेक्षित करू शकतो? हो, मला पण वाटतं की प्रत्येक महिलांना काही ना काहीतरी कौशल्य असतं. ती केटरिंग करू शकते, शिवू शकते, टेलरिंग करू शकते. त्यांना हार्नेस करायला पाहिजे. आपण त्यांची शक्ती वाढवायला पाहिजे. गावागावातून जे महिला आहेत ना, त्यांना काही ना काहीतरी करून लोणची बनवता येतात, पापड बनवता येतात. त्यांना जे काय बनवता येतं, जे काय येतं त्याला आपण प्रोत्साहन देऊन त्याच्यात मार्केटिंग आहे, आपल्याकडे जेम आहे, उद्यम आहे, त्याच्याद्वारे करायला पाहिजे किंवा एक्सपोर्ट्स करायला पाहिजे. त्यांना मेंटॉरशिप द्यायला पाहिजे की ते जे काय करतात ना ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या पलीकडे करायला पाहिजे. म्हणजे जे फाईनेस्ट आहे त्याच्या लेवलला करायला पाहिजे, ज्यांनी का ते एक्सपोर्ट होऊ शकते, ज्यांनी का आपल्याला डॉलर्स मिळू शकतात. तर अशा महिला रूरल इंडियामधनं पण करू शकतात आणि कुठूनही ते एक्सपोर्ट करू शकतात. पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी महिलांना पोहोचले आहेत संसदेमध्ये, त्याची थेट दृश्य आपण आता पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3ऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत पोहोचत असतानाची दृश्य आपल्यापर्यंत येत आहेत आणि आपण ती थोड्याच वेळात पाहू. दरम्यानचा एक आणखी तपशील आपल्या समोर येतोय, तोही आपण पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं यंदा काय त्यांच्या मनात आहे आणि या सरकारच्या मनात काय आहे तेही आपल्याला कळेलच. सुनीता रामनाथकर आहेत आपल्यासोबत. रामनाथकरजी, आत्ता थोड्या वेळापूर्वी एक विषय महत्त्वाचा असा आला की पायाभूत सुविधांच्या विकासाच्या साठीची गुंतवणूक वाढेल. याचा एकूणच अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर काय परिणाम अपेक्षित करूयात? सुनीताजी, माझा आवाज येतोय आपल्याला? प्रश्न ऐकू नाही आला, काय म्हटलात आपण? जी, आपण चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी घेतला की पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीची वाढ अपेक्षित आहे. याचा एकूण परिणाम तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर काय वाटतो? मला वाटतं की पायाभूत म्हणजे काय,
पायाभूत सुविधा आहेत ना ते वाढल्यानेच लोकांचा प्रगती होईल. स्पेशली मिडल क्लासचे लोक आहेत त्यांना ही वाढलेली पाहिजे आहे. त्यांच्या जवळची, त्यांच्या हृदयाच्या जवळ त्यांचा पगार असतो, त्याच्यातून काही काही द्यायला त्यांना जीवावर येतं. तिकडे काही त्यांना रिलीफ मिळाला ना तर त्यांना खूप खूप आवडेल. बिलकुल. कोणत्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात हे एकदा आपण आधी पटकन ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू आणि त्यानंतर आनंद देवधर यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेऊ. एकदा पटकन आधी पाहूयात काय अपेक्षा आहेत आणि काय घोषणा होऊ शकतात. की स्किल डेव्हलपमेंटची काहीतरी मोठी काहीतरी करायला पाहिजे. जागोजागी स्किल डेव्हलपमेंटचे कॉलेजेस उघडायला पाहिजे. सगळ्या त्या आपल्या युवकांची चालनात चांगल्या चांगल्या स्किल्स डेव्हलप करण्यात घालवायला पाहिजे. मला वाटतं एक्सपोर्ट ओरिएंटेशन द्यायला पाहिजे युवांना. मला वाटतं MSMEsला जास्त सवलती, ईज ऑफ डुईंग बिझनेस द्यायला पाहिजे. त्यांना ना त्यांचा अर्धा टाईम बिझनेस सवरण्यात जातो, ते त्यांना ठीक आहे. न करून ईज ऑफ डुईंग बिझनेस MSMEsला द्यायला पाहिजे. एक नवा तपशील येतोय, आपण तो आधी पटकन घेऊ समोर आणि त्या अनुषंगानं मग आनंद देवधर माझा पुढचा प्रश्न असेल. शेअर बाजारानं उसळी घेतलेली आहे, हजाराच्या अंशांनी शेअर बाजार निर्देशांक उसळलेला आहे. या अनुषंगानं शेअर बाजाराच्याही अपेक्षा आपल्याकडून एकदा जाणून घ्यायच्या आहेत. शेअर बाजार जी देवधर साहेब बोलत राहा, आपण आपला आवाज येतोय, समोर मी पहा. बोलत राहतो. जी असा शेअर बाजार आहे ना, तो भविष्यातल्या गोष्टी आजच डिस्काउंट करण्यासाठी माहीर आहे. त्यामुळे आता जरी तुम्हाला तो आता वर गेलेला दिसत असला तरी तो आपला रंग सरड्यासारखे बदलत असतो. एक दोन घोषणांनी तो खाली येतो, एक दोन घोषणांनी वर जातो. त्यामुळे बजेट जर खूपच चांगलं असेल तर त्याचं पूर्ण अवलोकन अनालिसिस करून त्याची खरी रिॲक्शन एक तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपल्याला मिळू शकेल. आज जी रिॲक्शन येते ती खूप नी जर्क म्हणतात तशी असते. एखादा आता मुख्य म्हणजे शेअर बाजाराला हवं की कॅपिटल गेन मागच्या वेळी ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं त्याला जर काही वेगळ्या पद्धतीने हात लावला ज्यामुळे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सना त्याचा तोटा होईल तर त्याचा वाईट परिणाम शेअर बाजारवर होईल. परंतु मला व्यक्तिशः असं वाटत नाही की एकूणच इन्कम टॅक्स स्ट्रक्चरमध्ये या बजेटमध्ये फारसं काही होणार नाही. टॅक्स स्लॅब बद्दल थोडंसं होईल. कॅपिटल गेन मध्ये मला पर्सनली असं वाटत नाही की जे काय व्हायचं ना आता त्या पुढच्या वर्षी होईल. त्यामुळे बहुतेक जैसे थे परिस्थिती असेल मध्यमवर्गीयाला खुश करण्यासाठी काही ना काहीतरी त्याच्यात एक दोन स्लॅब वाढवल्या जातील किंवा थोडंसं रेटमध्ये थोडंसं पुढे मागे केलं जाईल. मार्केटला जास्त इंटरेस्ट आहे तुम्ही सेक्टोरियल स्पेंडिंग कसं करता, तुमचं फिस्कल डेफिसिट किती आहे आणि तुमचा जीडीपी ग्रोथ तर त्यांनी सांगितलेलं आहे आता जवळपास 6.53 ते 6.8 अशी रेंज दिलेली आहे विच इज मच बेटर दॅन द वर्ल्ड. म्हणजे जगाशी तुलना केल्यात आपला ग्रोथ रेट चांगलाच आहे आणि आपलं गेल्या काही वर्षांचं जर ऍव्हरेज काढलं, प्री कोविडचं जर ऍव्हरेज काढलं तर तिथपर्यंत ठीक आता आहे. आपण पोहोचलेलो आहोत. प्रश्न की हा 6.4 ला ना आपण 7 आणि 7.25% कसा नेणार, त्या दृष्टीने या बजेटमध्ये काही दिशा मिळेल आणि ती तुमचं बजेट अलोकेशन असतं ते जी. योग्य सेक्टरमध्ये योग्य पद्धतीने केलं जाईल असं मला वाटतंय. देवधर आणि जी, असं झालं तर चर्चेच्या शेअर शेवटच्या बाजार टप्प्यात उसळी आपण मारेल आणि आहोत. मला पटकन एक उत्तर लागेल आपल्याकडून. कोणत्या क्षेत्राला अधिक गुंतवणूक अपेक्षित केली जाऊ शकते? ऑफकोर्स इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात जास्त त्यांना असते. डिफेन्स मध्ये आता जवळपास सॅच्युरेशन आलेलं आहे. म्हणजे पूर्वी डिफेन्स बजेटची खूप चर्चा व्हायची. आता फार काही डिफेन्स वरती हे होईल असं वाटत नाही. आणि आपला अर्थव्यवस्थेचा जे कणा आहे मी म्हटलं तसं लघु मध्यम उद्योग, महिला आणि शेती या क्षेत्रांना व्यवस्थित अलोकेशन मिळेल. एज्युकेशन आहे, हेल्थ आहे आणि नवीन सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जसं टुरिझम आहे, टुरिझमला चालना देण्यासाठी काही वेगळ्या योजना आणल्या जातील. त्या क्षेत्रावरती खर्च वाढवला जाईल असं मला पर्सनली वाटतंय. बिलकुल. एक पटकन छोटा प्रश्न अगदी सुनीता रामनाथकर आपल्याच्यासाठी. सुनीताजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. तुमच्या लेखी कोणत्या सेक्टरला सर्वात जास्त अलोकेशन अपेक्षित आहे? मला वाटतं स्किल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर
ॲग्रिकल्चरमध्ये मला वाटतं की गव्हर्मेंट शुड ब्रिंग इन AI. ॲग्रिकल्चर आपलं वाढायला पाहिजे आणि आपलं ते म्हणतात तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण वाढायला पाहिजे, तिथे चालना दिली पाहिजे. आणि हेल्थकेअर म्हणजे मला खूप अपेक्षित आहेत की पुष्कळ मेडिकल कॉलेजेस आणि पुष्कळ लोकांना पॅरामेडिकल फॅसिलिटीज आणि पॅरामेडिकल एज्युकेशन मिळायला पाहिजे. हे मला मुख्य वाटतं व्हायला पाहिजे. जी सुनीता रामनाथकर आणि त्याचबरोबर आनंद देवधर दोघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. आपण बातमीपत्राच्या पुढील घडामोडींकडे वळतो आहोत. अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारामध्ये जोरदार उत्साहाचं वातावरण दिसतंय. जवळपास 1000 अंशांनी शेअर बाजाराचा निर्देशांक वर गेला आहे. अर्थसंकल्पातल्या अपेक्षा या सकारात्मक पद्धतीनं असतील आणि त्या तशा मांडल्या जातील याच्यासाठी उद्योग जगतानं ही संकेतपूर्ण मूव केली असेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते. अर्थसंकल्पाबाबत उद्योग जगतामध्ये सकारात्मक अपेक्षा आहेत. कोणत्या क्षेत्राला किती गुंतवणूक दिली जाते याबाबत उद्योग जगताच्या काही थेट आणि स्पष्ट भूमिका आहेत. 950 अंकांनी यामुळेच सेन्सेक्स वधारलाय. अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारामध्ये झालेली ही एक महत्त्वाची घडामोड आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो आहोत. देशाचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होईल आणि हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प आहे. शेअर बाजारातील घडामोडींच्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते ते पाहूया. कि ग्रोथ को सपोर्ट करने वाला, रूरल एंड अर्बन इकोनॉमी को सपोर्ट करने वाला होगा. युवाओं को कैसे ज़्यादा रोज़गार मिले, इंडस्ट्री हमारी कैसे अच्छा करे, टैक्स कलेक्शन भी बढ़े साइमल्टेनियसली, जो ग्रोथ हमारे खर्चे के लिए ज़रूरत है, और इन्फ्लेशन कैसे कंट्रोल हो, इन सब बातों पे ध्यान आकर्षित करेगा. ये खास करके मेन मुद्दे रहेंगे. हाल ही के दिनों में मार्केट गिरा था, क्या वो अभी पॉज हो सकता है? जो गिरावट थी वो अभी रुक सकती है? देखिए मार्केट गिरने का प्रमुख कारण रहा है कि लास्ट टाइम जो बजट में लॉन्ग टर्म टैक्स LTCG है उसको 10 से 12.5% बढ़ा दिया गया था. STT पे कोई रोल बैक नहीं था. तो ये सारी चीज़ों को ध्यान में रखते हुए FIs ने, और वैल्यूएशन भी काफ़ी ऊपर थे. आप देख रहे थे कि कोरोना के बाद से मार्केट वन साइड था, तो बहुत सारी कंपनियों के वैल्यूएशन काफ़ी महंगे हो गए थे. तो इसमें प्रॉफिट बुकिंग और FIs के तरफ से लगातार बिकवाली, करीब 6 महीने से आप देख रहे हैं लगातार बिकवाली कर रहे हैं. क्योंकि ऐसा लग रहा था कि भाई चाइना का मार्केट रिवाइव हो जाएगा, वहाँ पैसे डाइवर्ट होंगे, जो हुआ नहीं. उन्होंने वहाँ पे कंट्री में उन्होंने बहुत सारे इंसेंटिव दिए इंडस्ट्री को चलाने के लिए, जो सार्थक नहीं हुए नहीं. बातमीपत्राच्या या भागामध्ये इतकंच. मात्र आपण जय महाराष्ट्र सोबत जोडलेले रहा, कारण अर्थसंकल्पाच्या निमित्तानं होणारी प्रत्येक घडामोड वेगानं आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत. या बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.